काय करताय? कचरा काढताय? जरा थांबा, जरा घड्याळाकडे लक्ष द्या. वेळ काय झालाय ते बघा. कचरा काढायचा आणि वेळेचा काय संबंध? संबंध आहे. नमस्कार. पीस अँड मॅटर्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज अनेक जणांना प्रश्न पडलाय, बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय. पैसा येतो, इन्कम आहे व भरपूर आहे, पण कुठे जात आहेत, कुठे खर्च होत आहेत, कसे होत आहेत, काही समजत नाही. पैसा येतोय, खर्च पण होतोय, कशी गळती लागते पैशाला, कसा खर्च होतोय, कुठे खर्च होतोय, काहीच समजत नाहीये, काही ताळमेळच लागत नाहीये. ह्याला एक कारण असू शकतं. तुम्ही काही कामं चुकीच्या वेळेला करताय, विशेष करून संध्याकाळच्या वेळेला. जर तुम्ही ही 5 कामं संध्याकाळच्या वेळेला जर करत असाल तर तुमच्या ह्या प्रॉब्लेमला हे कारण असू शकतं. तर ही 5 कामं कोणती जी कटाक्षाने आपल्याला संध्याकाळच्या वेळेला टाळायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे की पैशाला गळती कशी लागली हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. बरं, तर आपल्याला आता संध्याकाळच्या वेळेला कुठली कामं टाळायची ती बघूया. सगळ्यात पहिलं, संध्याकाळच्या वेळेला झाडू फिरवायचं नाही, घरात कचरा काढायचा नाही. संध्याकाळची वेळ जी आपण दिवा लावतो, देवासमोर प्रार्थना करतो ना, ती वेळ असते घरात सुखसमृद्धी यायची. असं म्हणतात की ती लक्ष्मी यायची वेळ असते. आणि ह्या वेळेला जर तुम्ही कचरा काढायला घेतला तर येणारी पॉझिटिव्ह एनर्जी परत फिरायचा संभव असतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला झाडू मारायचा नाही. तुम्ही जे काही साफसफाई करायची ती थोडी आधी करून घ्यायची. दुसरी गोष्ट, ह्या वेळेला दूध, दही, ताक ह्या वस्तू बाहेर कोणाला द्यायच्या नाही. म्हणजे ह्या वस्तू तुमच्या घराच्या बाहेर जाता कामा नये. दूध, दही, तूप, लोणी ह्या ज्या वस्तू आहेत ना, त्या सुखसमृद्धीचं प्रतीक आहे. असं म्हणतात की ज्यांच्या घरामध्ये दूध, तूप हे भरभरून असतं ना, त्या घरामध्ये समृद्धी नांदते. म्हणून जी ही वेळ असते संध्याकाळची वेळ, ज्या वेळेला लक्ष्मी घरात येत असते, त्यावेळेला ह्या ज्या वस्तू आहेत की जे सुखसमृद्धीचं प्रतीक आहे त्या घराच्या बाहेर जाणार नाहीत, तुम्ही कोणाला देणार नाही ह्याची काळजी घ्या. तर संध्याकाळच्या वेळेला दूध, दही, तूप, लोणी ह्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या वेळेला घरात अंधार अजिबात ठेवायचा नाही. युजली आपली सवय असते की जिथे काही गरज नाही तिथे लाईट चालवून ठेवू नये. सवय चांगली आहे, अगदी चांगली आहे. पण ज्या वेळेला तुम्ही दिवा लावताना, देवासमोर ज्या वेळेला दिवा लावता, प्रार्थना करता, त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये एक थोडा तरी उजेड करा, थोडा वेळासाठी तरी. रूम्स कुठल्याही अंधारात ठेवू नका. प्रत्येक घरामध्ये थोडा तरी उजेड राहील ही काळजी घ्या. म्हणजे त्यावेळेला घरामध्ये कुठेही अंधार असू नये. म्हणजे जी काही तुमची पॉझिटिव्ह एनर्जी जी घरात येते ती व्यवस्थितरित्या तुमच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये नीट छानपणे स्प्रेड होऊ दे याची काळजी घ्या. म्हणून ह्या संध्याकाळच्या वेळेला तुमच्या घरामध्ये कुठल्याही रूममध्ये अंधार ठेवू नका. चौथी गोष्ट, ही गोष्ट आपल्याला कटाक्षाने टाळायची. ह्या वेळेला घरामध्ये कुठलाही वादविवाद घालायचा नाही, कुणाबद्दलही निगेटिव्ह बोलायचं नाही, कुणाबद्दलही निगेटिव्ह विचार करायचा नाही. कारण जसं मी सांगितलं की ही वेळ पूर्णतः पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड व्हायची वेळ असते. घरात पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या येत असते, लक्ष्मीचा प्रवेश तुमच्या घरात होत असतो. त्यावेळेला जर तुम्ही वादविवाद केलात, काही घरामध्ये जर डिस्टर्बन्स काही क्रिएट केलात, तर ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येण्यापासून तुम्हीच ब्लॉक करताय. तर असे ब्लॉकेजेस क्रिएट करू नका. पॉझिटिव्ह एनर्जीला छान अशी पॉझिटिव्ह वे द्या. प्रसन्न वातावरण ठेवा. अगदी छान स्तोत्र मंत्रचं वातावरण ठेवा, पॉझिटिव्ह वातावरण ठेवा, जेणेकरून तुमच्या घरातलं वातावरण पण पॉझिटिव्ह आहे. 4 गोष्टी झाल्या. 5वी गोष्ट, घरात अंधार ठेवायचं नाही हे तर आपण बघितलं. देवघर, देवासमोर न चुकता ह्या वेळेला दिवा लावायचा. म्हणजे देवपूजा अजिबात चुकवायची नाही. जर तुम्ही बाहेरगावी असाल, जर तुमचं घर लॉक असेल तर पर्याय नाही. पण ज्या वेळेला तुम्ही घरात असाल त्यावेळेला दिवाबत्तीच्या वेळेला देवासमोर दिवा अगरबत्ती लावणं चुकवायचं नाही. देवघर तर अजिबात अंधारात ठेवायचं नाही. ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे.
देवासमोर दिवा लावून प्रार्थना करा, शुभम करोती म्हणा, इतर काही तुमचे स्तोत्र मंत्र असतील तर ते म्हणा. जमल्यास सगळ्यांनी मिळून त्यावेळेला प्रार्थना करा, त्याने तुम्हाला खूप चांगला इफेक्ट मिळेल, अगदी मल्टिप्लाय झालेला इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. तर ही 5वी गोष्ट अगदी कटाक्षाने लक्षात ठेवा. तर ह्या 5 गोष्टी आपल्याला सांभाळायच्या. संध्याकाळचा कचरा काढायचा नाही, दूध दही तूप लोणी ह्यासारख्या वस्तू घराबाहेर द्यायच्या नाही आहेत, घरामध्ये अंधार ठेवायचा नाही आहे, निगेटिव्ह बोलणं निगेटिव्ह विचार घरामध्ये ठेवायचे नाही आहेत आणि देवासमोर अंधार तर अजिबात ठेवायचं नाही. ह्या 5 गोष्टी तुम्ही फॉलो करा. लक्ष्मी ज्या वेळेला घरात येते ना त्यावेळेला लक्ष्मीला घरामधली स्वच्छता सकारात्मकता ह्या गोष्टी आवडतात. तर ह्या गोष्टीने तिचं स्वागत करा, ह्या गोष्टी फॉलो करा. मग तुम्हालाच लक्षात येईल की तुमचं लाईफ कसं चेंज होतं ते, तुमच्या लाईफमध्ये पण किती छान छान पॉझिटिव्ह गोष्टी कशा होत आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की इतरांपर्यंत पण ही छान माहिती पोचावी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशा छान छान व्हिडिओच्या अपडेटसाठी आमचे हे जे चॅनल आहे प्लीज ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.